आणि हीच तर मजा आहे पावसाळी क्रिकेटची. मॅचला सुरुवात झाली आहे. 4 धावा धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. समाधान आहेरकर आणि सौरभ सिंग, समाधान आहेरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सिपा स्ट्रायकरची सुरुवात. यानंतर देखील जर पाहिलं तर विक्रांत केने प्रतिष्ठान, नवी मुंबई, रायगड ग्रामीण विरुद्ध मनीष 11 जारग्राम. यावेळेला चांगला बॉल, लोअर फुल टॉस, ऑप्टमच्या बाहेर टाकायचा प्रयत्न होता ध्रुव यांचा. मागील हंगामात जर पाहिलं तर ध्रुव हमराज मृत्युंजयमध्ये देखील काही मॅचेस खेळताना पाहायला मिळाले टेनिस क्रिकेटमध्ये. राहुल वाल्मिकी यांना आपण पाहत आहे. आणि प्रथमेश हे देखील स्वतः या ठिकाणी विक्रांत केने प्रतिष्ठानचे सर्व उपस्थित राहिलेले आहेत. आपले स्वागत असणार आहे प्रथमेश भाऊ. ध्रुव यावेळेला लोअर फुल टॉस पुन्हा एकदा पाहिला मिळाला खरा, परंतु त्यावेळेला पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. गवतामध्ये बॉल शोधतायत तोपर्यंत आदित्यचा थ्रो येईल, तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. पहिली ओव्हर सुरू आहे. मजा येणार आहे आज क्रिकेटमध्ये. आज मॅच पाहायला मजा येणार आहे, कारण पाऊसही पाहायला मिळतोय. पहिल्या दोन्ही दिवस जर पाहिलं तर काय क्रिकेट पाहायला मिळालं आहे. अगदी 100 धावांचा पाठलाग होताना आम्ही इकडे पाहिलेला आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये मात्र धावांचा पाठलाग होताना पाहायला मिळाला नव्हता. 6 बॉल 9 मध्ये जतनने मॅच वाचवली होती. यावेळेला हवाई हल्ला, वा काय स्ट्रोक खेळलाय. सलामीला का आलोय मी दाखवून देतात या ठिकाणी सौरभ सिंग. सिक्सर त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक गोष्ट करतायत, कुठेतरी ऑप्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर हा बॉल बॅटच्या आवाक्यातच आला आणि त्याला समोरच्या दिशेने 6 धाबांमध्ये पाठवले. सिक्सर आलाय. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 6 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. 13 धावा धाव फलकावर आहे. बारा धावा आहेत. थोडीशी दुरुस्ती. सौरभ समोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा ध्रुव शर्मा. यावेळेला हाई बॉल पुढेच केला गेला. बॉल पुढे आणि जाईल आमच्या मागे. सिक्सर येताना पाहिलं मिळेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हवाई सफर. बॉलची चांगली स्ट्रोक मात्र या ठिकाणी सौरभ यांच्या बॅटमधून शिफा स्ट्रायकरसाठी. विक्रोलेन्सला कमबॅक करावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगली धावसंख्या बनली. 18 धावा धाव फलकावर पहिली ओव्हर सुरू असताना. 5 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आहे. धावफलक जर पाहिलं तर पुढे जात असताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावर आहेत. आपण MUCC ओरिसा प्रस्तुत असणारी भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. रबर क्रिकेट कार्निवल. 16 ग्रामीण आणि 16 व्यावसायिक संघांमधील तब्बल 32 संघांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 16 ग्रामीण क्रिकेट संघ आणि 16 व्यावसायिक असाही फॉर्मॅट कदाचित पहिल्यांदा पाहायला मिळत असेल. नॉर्मली असं असतं, ग्रामीण मॅचेस असल्यानंतर एखादा हाफ ओपनचा असतो, परंतु इकडे 2 हाफ ओपन 2 हाफ ग्रामीण अशा प्रकारे क्रिकेट पाहायला मिळत आहे. विजेत्याला 4 लाख पावसाळी क्रिकेटमधील रेकॉर्ड ब्रेक पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 लाखाचा पहिला पुरस्कार. हा उच्चांक आहे पावसाळी क्रिकेटचा. यावेळेला बॅकफुटला जात स्ट्रोक खेळायला गेले खरे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू तिकडे पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर संपल्यानंतर 18 धावा. पावसाळी क्रिकेटचा पारितोषिकाचा उच्चांक 4 लाख हा रेकॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. पहिली स्पर्धा ज्याचं पावसाळी क्रिकेटमध्ये 4 लाखाचा पुरस्कार आहे. त्यामुळे या मॅचवर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. पहिलं षटक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं खरं, ज्यामध्ये 18 धावा आल्या. बिनबाद 18 धावा. चांगली सुरुवात झाली आहे, परंतु ही सुरुवात आहे. सातत्य खूप महत्त्वाचं असणार आहे. स्वतंत्रता दिवस आणि त्याच्या निमित्ताने मात्र जी टी शर्ट लॉन्चिंग असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खास टी शर्ट डिझाईन केल्या जातात आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनी, आणि ते देखील लॉन्चिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची आतुरता आहे सगळ्यांना. येस, आदित्य शेट्टी आहेत ना? नाही, आदित्य नाही. शेट्टीचं नाव काय? आदर्श शेट्टी. येस, आदर्श येतात गोलंदाजीसाठी. मागील हंगामात याही खेळाडूने चांगली कामगिरी केली होती. बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या होत्या. ठाणे परिसरातील खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. तुमचा कोलशीतचा पोरगा आहे, याने आणला ना?
पहिल्या षटकात साठी आपण 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. समाधान आहेरकर ऑप्टमच्या बाहेरचा बॉल तिकडे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, थोडंसं पाठीमागे हटून खेळायचं होतं. पॉईंटला बॉल जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, जिकडे 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते 19 वर. सौरभ आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर समाधान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. समाधान आपला पहिला चेंडू खेळत होते, थोडीशी उसळी होती, परंतु 1 धाव तिकडे मिळणार आहे. आदर्श बॉलिंगसाठी चांगली गोलंदाजी आहे, चांगलं टॅलेंट आहे या खेळाडूकडे. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, उसळता चेंडू, त्याला थर्डमॅनच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. यावेळेला सौरभ होते. धावा 4, चौकार. चांगली कामगिरी. सौरभ मात्र एका बाजूने चांगलेच मोठमोठे हल्ले करताना पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीचा चेंडू होता, परंतु मागे हटले आणि त्यानंतर जर पाहिलं तर अगदी टाचेवर जंप करताना पाहायला मिळाले. आणि थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये हा फटका जातोय, वेगळ्या अँगलने पाहायला मिळतोय. कशा प्रकारे चौकार गेला आमचे कॅमेरामन तिकडे दाखवतात, त्यांनी टाळ्या वाजतात डगआउटमध्ये. पुन्हा एकदा सौरभ 22 धावांवर खेळतात. सौरभ सिंग यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, काय स्ट्रोक खेळलाय त्या ठिकाणी, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. नुसता नाही तर खूप लांब गेलाय. एक वेगळी स्ट्रेन दिसते या खेळाडूची. वा सौरभ वा, सिक्सर आलाय. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. विशेष म्हणजे चिचा या नावानेच देखील तेवढेच सुप्रसिद्ध आहेत. चिचा आणि बॉल को खिचा. सौरभ यावेळेला उसळी पाहायला मिळाली. आदर्शचा पलटवार या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला फटका आला खरा यावेळेला, त्यामुळे या बॉलला थोडंसं मागे ठेवलं त्यांनी, पाठवले यष्टीरक्षकाच्या दिशेने. 29 धावा आहेत. 29 धावा धाव फलकावर. यष्टांच्या पाठीमागे जर पाहिलं तर निखिल जाधव नेतृत्व करतायत आज टीमचं. स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूया फिल्डर आहे, थोडेसे स्किड झाले, घसरले. बॉल मात्र पाठीमागे जाताना पाहायला मिळेल. हे तर पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. पाण्यामधून बॉल ट्रॅव्हल जरूर झाला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आले परंतु बिचारे घसरले. आणि या क्रिकेटचा एक वेगळा आनंद आहे, मजा आहे, ओली चिंब क्रिकेट. यावेळेला मात्र जास्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली खरी, आणि त्यामध्ये मात्र समाधान आहेरकर माघारी परत आहेत. रन आले या ओव्हरमध्ये खरे, परंतु विकेट येताना पाहायला मिळते. महत्त्वाची समाधान आहेरकर 1 या धावसंख्येवर बाद. 30 धावांवर पहिला धक्का. उसळी असणाऱ्या बॉलला खेळायला गेले स्क्वेअर लेगला, नाही यशस्वी झाले. बॅटची कडा घेत निखिलच्या हातात चेंडू जाताना पाहायला मिळेल. आणि इकडे जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते. 2 ओव्हरमध्ये 30 धावा. या 9.5 मिनिटांमध्ये आपण 2 ओव्हर संपवलेले आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. श्री बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहे. श्रीनिवास मौर्य. उत्तर मुंबईतील एक चांगला फलंदाज आहे. दहिसर बॉईजसाठी देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. श्रीनिवास मौर्य बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत, परंतु आता सौरभ अंकुश यांना आणलं गोलंदाजीसाठी. मागील स्पर्धेमध्ये याच मैदानामध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. विक्रोलियन्ससाठी गोवंडीच्या देवनार परिसरातील खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला चारकोपचे बॅटर सौरभ यांच्या नावाची चर्चा आहे, कारण चांगली बॅटिंग सध्या ते करतायत. श्रीनिवास मौर्य. सौरभ अंकुश श्री समोर असताना पाहायला मिळतील आपल्याला. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 3रीला सुरुवात होईल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चांगली धावसंख्या बनवली गेली आहे. सौरभ अंकुश बॉलिंगसाठी विक्रोलियन्स संघाचे एक महत्त्वाचे गोलंदाज.
वेगात बॉल टाकलाय, वेग प्रचंड पाहायला मिळाला. त्याचबरोबर जर पाहिलं तर थोडासा बॉल कट देखील होताना पाहायला मिळाला. ही खासियत आहे या खेळपट्टीचा अंदाज आहे. मागील स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती सौरभ अंकुश यांनी. ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल कट केला बाहेर आणि डॉट बॉलने सुरुवात करतायत सौरभ अंकुश. 6 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा दिवस क्रिकेटसाठी व्यावसायिक गटाचा पहिला दिवस आहे. यावेळेला जागा बनवली, थोडेसे शफल झाले, फाईन लेगला पाठवलाय. वा, हे अशा प्रकारचे फटके काही सोपे नाही आहेत, परंतु सहजासहजी या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. सौरभच्या नावाची चर्चा आहे आणि जबरदस्त कामगिरी. पुन्हा एकदा आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये जागा बनवली आणि फाईन लेगला अशा प्रकारे फिरून स्ट्रोक मारणं सोपं नाही आहे. आणि या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रात खूप चांगला स्ट्रोक खेळला, तो सुद्धा ओल्या वातावरणात. यावेळेला कमबॅक पुन्हा एकदा गोलंदाजांचा होताना पाहायला मिळत आहे. कमी गतीने बॉल थोडासा वळवला, पाठी ठेवला, तोपर्यंत एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न बायच्या स्वरूपात खेळवली जाते आणि धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 37 धावा. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. स्पर्धा सुरू असताना पाहायला मिळते आपल्याला भिवंडीमध्ये. स्पर्धा सुरू असताना पाहायला मिळते 70-70 स्पोर्ट्सवर MUCC ओरिसा आयोजित असणारी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील सकाळच्या सत्रात कांधारी किंगने बाजी मारली. दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आहे. यावेळेला श्रीनिवास मौर्य आले. पहिलाच बॉल आणि मनगटी फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, सिक्सर. मौर्य आल्या आल्या मारतोय. पायात बॉल करण्याचा प्रयत्न राहिला आणि तिकडं जर पाहिलं तर फ्लिक केलाय आणि षटकार वसूल करताना पाहायला मिळाले. धावसंख्या 6 पुढे जात असताना पाहायला मिळते. 43 धावा धावफलकावर. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. विक्रोळी एक नामवंत संघ, तसेच सिफा स्ट्रायकर हाही संघ चर्चेत आहे सध्याच्या घडीला. त्यांच्यातीलच मॅच. यावेळेला समोरच्या दिशेने ताकदवर फटका आणि हाही बॉल पुढेच करण्याचा प्रयत्न राहिला आणि आता खूप लांबवर पाठवलाय. परत येईल की नाही याची गॅरंटी नाही, एवढ्या लांब पाठवलाय, सिक्सर. श्रीनिवास मौर्य जबरदस्त स्ट्रोक, बॅक टू बॅक. स्ट्राईक रेट पहा त्यांचा. 2च बॉल त्यांनी खेळलेत आणि 12 धावा केल्या सुद्धा. चांगली बॅटिंग श्रीची. पुन्हा एक हाही बॉल समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. 3 चेंडू खेळलेत पट्ट्याने आणि तिन्हीही सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलेले आहेत. सिक्सर, लगातार तिसरा सिक्सर श्रीनिवास मौर्य यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. ओव्हर संपतात 3 धावसंख्या झाली आहे 55. एका बाजूला सौरभ चांगली बॅटिंग करतायत, एका बाजूला जर पाहिलं तर श्रीनिवास चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. दोघी खेळाडू या मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. ही संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करतायत. यस, खास मडवरून विकेश शर्मा, मड टेनिस क्रिकेटचे ते सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. आदर्श पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आले. पहिलाच बॉल त्याला उसळी दिली आहे. आज मात्र ओल्या विकेटवर ही रणनीती चांगलीच राहिलेली आहे. बॉल थोडासा पाठीमागे ठेवून कट करणं आणि समोर खेळायला गेले, नाही यशस्वी झाले आणि त्या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चांगली धावसंख्या राहिली आहे, परंतु त्यालाही कंट्रोल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे गोलंदाजांचा. 35 धावांवर बॅटिंग करतायत. यावेळेला समोर उडवलाय हा बॉल. टायमिंग पाहूयात, तेवढं नाही झालं, परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडेच गेलाय. मागील बॉलवर जे राहिलं होतं ते या बॉलवर पूर्ण केलंय. अंपायर सादिक राजापूरकर सर म्हणतायत हा सिक्सर आहे. चांगली बॅटिंग दीपाड देहयष्टी, परंतु स्ट्रोक सिलेक्शन काय जबरदस्त आहे. जबरदस्त पॉवर जनरेट करतायत, पॉवरफुल स्ट्रोक खेळतायत आणि या बॉलला सातत्याने सीमारेषा दाखवतायत सुद्धा. धावसंख्या पुढे गेली आहे 61. चौथ्या ओव्हरला सुरुवात नुकतीच झाली. 61 धावा धावफलकावर. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने सिफा स्ट्रायकरचं वाटचाल होताना पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर विक्रोलियन सुद्धा दुसऱ्या डावात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात, कारण शशिकांत कदम म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रितेश म्हणा, निखिल जाधव हे आहेत आज.
यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, उसळी थोडीशी जास्त, पंचांनी या ठिकाणी कळवलं आहे. बॉलला हाईट जास्त आहे, व्हाईट बॉल या ठिकाणी कळवला जातो आहे. आणि व्हाईटच्या जोडीला हा पहिला बाउन्स सुद्धा तुमचा झालेला आहे हे या ठिकाणी कळवत आहेत. पंचांची कामगिरी देखील तेवढी चांगली पाहायला मिळाली. सतीश कुरूप सर अनुभवी पंच, भारतीय टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक अनुभव असणारे पंच. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याच्यावर छेडछाड करण्याचा प्रयत्न, पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर मात्र चालू लागलाय हा फलंदाज. परंतु काय बॅटिंग केली आहे. त्या अगोदर जर पाहिलं तर 16 बॉलमध्ये 41 धावांची खेळी मात्र या चारकोपच्या खेळाडूंनी या ठिकाणी केली आहे. सगळ्यांना प्रभावित केलं. परंतु आदर्शच्या या बॉलवर पुन्हा समोर खेळायला गेले. बॅट चिकाडा आणि बॉल प्रीतेशच्या हातात. सौरभ आउट. कांदिवली परिसरातील आणखीन एक धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. राज गोठणकर आल्या आल्या ज्यावेळेला बोरिवली बॉईज संघातून त्यांचं आगमन झालं होतं त्यानंतर SP संघात देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. मग मोठमोठ्या स्पर्धा धडाका लावला गाजवण्याचा या खेळाडूने. विशेषतः कोकणातील क्रिकेट विशेष गाजवले त्यांनी. राज गोठणकर बॅटिंगसाठी मैदानात आलेले आहेत. जोडीला जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 18 धावांवर श्रीनिवास मौर्य खेळत आहेत. कांदिवली मालाड परिसरातील हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात उत्तर मुंबईतील. तर ठाण्याचे खेळाडू पाहायला मिळतात. आदर्श ज्यांनी देखील 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्यात. आदर्श यांनी. धावसंख्या 62 झाली आहे. ओव्हर नंबर 4. यावेळेला पुन्हा बॉलला उसळी दिली आहे. आदर्श एका चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत. गेल्या वर्षी जर पाहिलं तर पावसाळी सुप्रीमो चषक या आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघामध्ये खेळत असताना याच खेळाडूने बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला होता. आदर्श बॅटचेकडा बॉल मागे जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ते सातत्याने म्हणजे या अगोदरच्या मॅचमध्ये देखील त्या बाबी आम्हाला पाहायला मिळाल्या होत्या. बॉल उसळते लेनच्या मागे बॅक ऑफ द लेन चेंडू टाकून, काही चेंडू आखूड टप्प्याचे टाकून चेरीस आणण्याचा प्रयत्न ओल्या विकेटवर होतोय. वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून होतोय. परंतु फलंदाज देखील काही कमी नाही आहेत कारण स्कोर चांगला झाला आहे. आणि बॅटिंगसाठी आता श्रीनिवास मौर्य पाहायला मिळतील. जास्त सफल झाले. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला परंतु पंच घोषित करतायत हा नो बॉल आहे. या बॉलला जास्त उसळी आहे आणि आता मात्र मोठा फटका मारण्याची संधी असणार आहे. पहिलेच थोडेसे आतमध्ये आले होते. या स्ट्रोकला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला होता. फ्री हिट असणार आहे यानंतर. चौसष्ट धाव फलकावर आहेत. चौथीवर मार्गस्थ पाठवलाय. हो आणखीन एक बॉल सीमारेषच्या पलीकडे. श्रीनिवास मौर्य आज ठरून काय आलेत. हा प्रत्येक बॉल सीमारेषच्या पलीकडे मारेल असंच कदाचित ठरवलंय कारण त्यांनी खेळलेल्या 4 अधिकृत चेंडूंवर मात्र 4 षटकार मारलेत श्रीनिवास मौर्य यांनी. मौर्य मारतोय. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. सिफा स्ट्रायकर मालाड विक्रोलियन्सच्या विरुद्ध चांगली कामगिरी करतायत. विक्रोलियन्सला कमबॅक करावं लागेल कारण 4 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय पुढे आणि 4 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 70 धावा धावफलकावर झाली आहे. चांगली कामगिरी परंतु गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. हेमंतजी बनियाल साहेब दिल्ली टीमचे ओनर आणि 2 धमाका बिग बॅश दिल्लीमध्ये केल्यानंतर आणखीन एक मोठी स्पर्धा घेऊन येताना पाहायला मिळत आहे. दिल्ली सुपर सिरीज आणि जोडीला आहेत रेड डेव्हिल्स RPG चतुर्वेदी. ऑक्शन बेस स्पर्धा असणार आहे आणि दिल्लीच्या अगदी जवळ असणार आहे स्पर्धा. कटनी म्हणजेच मध्य प्रदेशातील आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. दे दनादन आकाश तिवारी यांची स्पर्धा 9 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदर बिग बॅश आपल्याला पाहायला मिळेल. नितीनजी वारे यांची स्पर्धा. मणिजी पाटील जोडीला असतील आमचे समालोचक. पहिला बॉल उसळी आणि वेग या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. शिवम त्यांना पाहायला मिळत आहेत. गिरगाव परिसरातील आणखीन एक खेळाडू इकडे पाहायला मिळत आहेत. खरे उसळी होती आणि पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. संधी होती या ठिकाणी विकेट घेण्याची परंतु ती गमावली गेली आहे
आणि एक धाव तिकडे घेतली जाते. धावसंख्या 71 वर. 5वी ओव्हर मात्र सुरू झाली आहे. युवा खेळाडू आहेत शिवम. चांगली कामगिरी या ठिकाणी. यस श्रीनिवास मौर्य 5 चेंडू त्यांच्या नावावर आहे. 4 षटकार मारलेत परंतु एक चेंडू अधिकृत नव्हता त्यातला, परंतु तो त्यांच्या नावावर ऑटोमॅटिकली होणारच आहे. पाहूया 4 षटकाराने श्रीनिवास मौर्य. श्रीनिवास 4 मोठे फटके खेळण्यात आल्या. यावेळेला आणखीन एक. हो, आही बॉल. त्यांनी खेळलेले 5 अधिकृत चेंडू त्याच्यावर 5 षटकार मारलेत. पण त्यांनी खेळलेल्या जेवढे अधिकृत चेंडू खेळलेत त्याच्यावर सगळ्यांवर. आता योगायोग काय माहितीये, हे तिन्ही म्हणजे 5 षटकार मारलेत, 3 वेगवेगळ्या षटकात मारलेत. पाहूया. मी सलग तर नाही म्हणणार, परंतु अधिकृत खेळलेल्या 6 चेंडूवर 6 षटकार येणार का, त्या विक्रमाच्या उंबरट्यावर असणार आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, अधिकृत खेळलेल्या चेंडूवर 3 वेगवेगळ्या षटकांमध्ये हा कारनामा करण्याची संधी त्यांना या ठिकाणी आहे. श्रीनिवास मौर्य 77 धावा धावफलकावर. आणखीन एक. टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. का नाही होणार. श्रीनिवास मौर्य आज भिवंडीत येऊन जबरदस्त कारनामा करतायत. त्यांनी खेळलेले 6 अधिकृत चेंडू, लगातारचे अधिकृत चेंडू जे 6 आले, 6च्या 6 सीमारेषेच्या पलीकडे श्रीनिवास मौर्य कारनामा करताना पाहायला मिळत आहेत. लाजबाब खेळी या ठिकाणी. सिक्सर किंग म्हणून आज पाहायला मिळत आहेत श्रीनिवास मौर्य. डंका भिवंडीमध्ये आणि कोणगावामध्ये रबर बॉल क्रिकेट कार्निवलमध्ये श्रीनिवास मौर्य या नावाचा 3 वेगवेगळ्या षटकात त्यांनी कारनामा हा केलाय. ओ, वेगात बॉल अगदी डोक्याचा वेध घेतोय. पहिल्यांदा काळजी, चौकशी करा खेळाडूची, चौकशी करा. थोडासा वेगात बॉल डोक्याला लागलाय. लवकरात लवकर तिकडे दाखल देखील व्हा. हा बॉलला थोडीशी उसळी जास्त पाहायला मिळाली होती आणि त्याला खेळण्याच्या प्रयत्नात मात्र डोक्यावर आदळलाय. थोडी काळजी घ्या. श्री, थोडीशी काळजी घ्या. थोडेसे थांबलात तरी चालेल. श्री ओके आत. यस, गुड जॉब भूपेश. काय बॅटिंग केली आहे. श्रीनिवास मौर्य नावाचं वादळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील काही बॉलमध्ये जर पाहिलं तर षटकाराचीच भाषा पाहायला मिळाली आहे त्यांच्याकडून, परंतु यावेळेला थोडासा उसळता चेंडू होता, डोक्यावर आदळला जातोय. 83 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 5 सिफा स्ट्रायकर मलाड. यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालंय. काय बॅटिंग केली आहे श्रीनिवासने, सगळ्यांना प्रभावित केलं. सौरभने चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. षटकाराची भाषा मात्र या ठिकाणी बोलली खूप चांगल्या पद्धतीने. आणि आता 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 84. 100च्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते ती सिफा स्ट्रायकर मलाड या टीमची. या अगोदर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. VKNM रायगड ग्रामीण आणि मनीष 11 झारग्राम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. हेमंतजी बनियाल साहेब दिल्लीमध्ये 2 मोठे धमाके केल्यानंतर, कारण धमाका बिग बॅश स्पर्धा पाहायला मिळाल्या साहेब बनियाल साहेबांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये, आणि दिल्ली सुपर सिरीज येते ऑक्शन बेस स्पर्धा आपल्या भेटीला 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर ही स्पर्धा होणार आहे. फक्त 6 संघ, भारतातील मोठमोठ्या सगळ्या नामवंत खेळाडूंवर बोली लागणार आहे आणि ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. रेड डेव्हिल्स जोडीला असतील 70-70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा आपण पाहाल. आणि
मोहित गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडू आहेत, JSW साठी देखील क्रिकेट खेळतात. मोहित गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. अखिल भारतीय रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती याच गोलंदाजाने. पुण्याला देहूरोडला 84 धावा 5 ओव्हरनंतर, 37 धावा 9 चेंडूमध्ये. 37 वर बॅटिंग करतायत श्रीनिवास मौर्य आणि मोहित युवा गोलंदाज आहेत. शेवटच्या षटकासाठी येताना पाहायला मिळत आहेत विक्रोलियन्ससाठी. 100च्या दिशेने वाटचाल सुरू आहे सध्या. शेवटचं षटक, चांगला डाव आतापर्यंत राहिला आहे. 84 धावा धावफलकावर बनल्या गेलेली देखील आहेत. उसळी होती आणि श्रीनिवास मौर्य या बॉलला सीमारेषा दाखवताना पाहायला मिळत आहेत. 6-6-6-6. मला वाटतं घरी निघण्याच्या अगोदर टार्गेट दिलं वाटतं की 6चेच फटके मारून यायचे. काय बॅटिंग करतायत, जबरदस्त. श्री लाजबाब 42 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 43 धावांवर बॅटिंग करतायत. क्षेत्ररक्षक बॉल पकडण्याचा प्रयत्न देखील करत होते परंतु यशस्वी नाही झाले. 10 बॉलमध्ये 43 वर बॅटिंग करतायत श्रीनिवास मौर्य. यावेळेला समोर आणि हाही बॉल सीमारेषेच्या पारच जाताना पाहायला मिळेल. थक्क करणारी बॅटिंग पाहायला मिळते आणि जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. वा श्रीनिवास वा, जबरदस्त कामगिरी या ठिकाणी. विक्रोलियन्सला कमबॅक करावं लागेल परंतु या खेळाडूची षटकाराची भाषा काही संपेना आणि आणखीन एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून. ओली विकेट आहे, ओला बॉल आहे आणि त्याच्यात मात्र धुमाकूळ घातला सध्या बॅटिंग करत असताना. किती बॉलमध्ये त्याचे किती झाले? 49 झालेत ना. 11 बॉलमध्ये 49. यावेळेला आता मात्र माघारी परतताना पाहायला मिळतील. 49 धावा अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावर आले होते परंतु ज्यांना ज्यांना श्रीची बॅटिंग आवडली ना त्यांनी टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. जबरदस्त कामगिरी केली आहे, सगळ्यांना खुश केलं, सगळ्यांना प्रभावित केलं. जबरदस्त बॅटिंग. 12 बॉलमध्ये 49 धावा आपल्या टीमसाठी. अगदी प्रतिस्पर्धी टीम सुद्धा त्या ठिकाणी कौतुक करते. निखिलने सुद्धा मात्र त्यांना हस्तांदोलन केलंय. नाराज आहेत कारण अर्धशतक नाही झालं. खूप चांगले खेळले श्री आपण. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मोहित युवा गोलंदाज आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी यश मिळत आहे. प्रणय कोळी बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. बंदर पाखडी गावचे खेळाडू पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. प्रणय कोळी, ग्लेन वैती त्याच गावाला बिलॉंग करतात हे खेळाडू. धडाकेबाज बॅटर आहेत आणखीन एक, कारण उत्तर मुंबई परिसरात देखील बरंचसं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. आणि 2च दिवसानंतर 2 मोठ्या स्पर्धा, दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी आणि नॉर्थ स्टार आपल्याला शनिवार रविवार उत्तर मुंबईत पाहायला मिळेल. तसेच बामणी ट्रॉफी सुद्धा नाईट टुर्नामेंट वर्षातील एकमेव पावसाळ्यातील, ती सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. वेगात बॉल टाकलाय युवा मोहित. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली परंतु कमबॅक केलाय. आणि असं कुठे आहे की सुरुवात चांगली नसेल झाली तर शेवट चांगला नाही होऊ शकत. होऊ शकतो. युवा मोहित दाखवत आहेत चांगली कामगिरी. 96 धावा आहेत. याही वेळेला थोडंसं पाठीमागे हटून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला खरा परंतु आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी सादर केलाय. बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 97 धावा. याच मैदानात 96 धावा 2 वेळा पाठलाग होताना आम्ही पाहिलंय. याच मैदानात 102 धावांचा पाठलाग होताना आम्ही पाहिलंय. मोहितने मोहित करणारी गोलंदाजी या ठिकाणी केली आहे. सातत्याने जर पाहिलं तर उसळते चेंडू टाकून प्रभावित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि मोहितचं विशेष कौतुक, शेवटचे 4 बॉल त्यांनी चांगले टाकले आणि इकडे 2 धावा पूर्ण होत आहेत. राज यांच्यासाठी टाकला गेला चेंडू थोडंसं वाचवण्याचा प्रयत्न स्वतःला झाला आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. म्हणजे पहिला डाव संपलाय. धावसंख्या झाली आहे 99 आणि विजयासाठी पाहिजे विक्रोलियन्स संघाला 100 धावा. 6 ओव्हरमध्ये 100 होऊ शकतात या अगोदर देखील आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील विक्रोलियन्सला. परंतु सौरभ आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर श्रीनिवास या दोघांचंही विशेष कौतुक. चला टॉससाठी आपण टॉस घेणार आहोत.
आवाज म्हणजे कुणाल दाते सरांना आपण ऐकाल. चला सामना सुरू करायचा लगेचच. दोन्ही फलंदाज आता मैदानामध्ये आहेत. टार्गेट एक्झॅक्ट 100 धावांचं आहे. 100 ही गाठायची आहे 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. विक्रोळी या टीमला या महत्वाच्या सामन्यामध्ये मोठं टार्गेट, परंतु या मैदानावर धावा हवा होतात, धावा चेस होतात, प्रयत्न करायला पाहिजे आणि या टीमकडे तसे फलंदाज आहेत. एक शतकवीर देखील आहे टीमचा कॅप्टन निखिल जाधव, गिरगावचा वंडर बॉय. KSK साठी खूप चांगलं क्रिकेट तो खेळत आलेला आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आणि त्यातल्या त्यात शशिकांत कदम, लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव. TPL असो, T20 मुंबई लीग असो, CCI साठी खेळलेलं क्रिकेट असो, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असो, अनेक स्पर्धा शशिकांत कदमने लीलया गाजवल्यात आणि त्याच्यामुळे शशिकांतवर नक्कीच नजर असेल या मॅचमध्ये. शशिकांत कदम स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल जाधव. ओपनिंग बॅटर तयार आहेत. फर्स्ट ओव्हर अमय आगासे फर्स्ट ओव्हर मध्ये. तर शतकवीर मैदानामध्ये आहे निखिल. त्याने शतक देखील ठोकले पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. मान्सून सुपर सिरीज, मान्सून ब्लास्ट आणि त्यानंतर आता MUCC ओडिसा, रिकनबाई मोहंती अँड अन्वी अंजू मॅम प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल तुम्ही पाहताय. बेस्ट ऑफ लक. टाइमर आता सेट होतोय. फर्स्ट बॉल टाकण्याची तयारी. 25 मिनिट्स आहेत 5 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल पुल केलाय शशिकांत कदमच्या बॅटमधून. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. एक टप्पा घेत 4 धावांसाठी काऊ कॉर्नरला चौकार मारलाय शशिकांतने. सुरुवात झाली आहे धडाक्यात विक्रोळी या टीमची चौकाराच्या मदतीने. हलकासा शॉर्ट बॉल होता आणि इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुल करत असताना मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे शशिकांतने. 2 षटकाचा पॉवर प्ले. पॉवर प्ले खूप महत्वाचा ठरेल. सगळे रूल्स लागू आहेत या स्पर्धेमध्ये. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल, पॉवर प्ले. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर.
चार रन स्कोरबोर्डवर. फर्स्ट बॉलचा खेळ. 25 मिनिट्स आहेत, लक्षात घ्या. कॅप्टन वसीम, तुमच्याकडे शशिकांत तयार. जोरदार पाऊस पडतोय सध्या मैदानामध्ये. या लक्ष्याचा पाठलाग 100 करायचा आहे. डॉट बॉल इथे येईल. कमबॅक इथे अमेचं झालंय. 100च्या लक्ष्याचा पाठलाग. पहिल्या फेरीतले सामने 6-6 षटकांचे आहेत. दुसऱ्या फेरीतले सामने ते 5 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक डॉट बॉल. सलग बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत अमेकडून. अमेने आता बरोबर टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. मिस केली आहे लाईन. ऑन साइडला परत एक वेळा ती बॅट फिरली शशिकांत कदमची, परंतु सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत आता अमेने. अमय आगासे चांगली गोलंदाजी करतोय. मिड ऑन आतमध्ये. फ्लाय स्लिप आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, पॉइंट, शॉर्ट कव्हर. बाउन्सरचा वापर इथे करण्यात आलाय. सरळ गेला बॉल विकेट कीपरच्या हातात आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे या बाउन्सरवर. व्हाईट बॉल चा निर्णय इथे आलाय. व्हाईट बॉलचा निर्णय आणि रिव्ह्यू रिटेन बॅटिंग टीमचा रिव्ह्यू राखलाय. 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील दिली जाते गोलंदाजाला. व्हाईट बॉलचा निर्णय, त्याच्यामुळे 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना पाऊस पडला, पाऊस थांबला, परत एक वेळा सूर्यदेवाचं आगमन. ऑन साइडला दिशा बरोबर दिली आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर धावतोय भरपूर वेगाने. सिंगल इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय शशिकांतने भरपूर वेगाने. ती दुसरी धाव देखील कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट अशीच ठेवावी लागेल, कारण तुम्ही 100 धावा चेस करताय. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व आहे जेवढं मोठ्या फटक्यांना आहे. कारण मागचा सामना जर तुम्ही पाहिला असेल तर मागचा सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगलाय. बॉल शिल्लक आहेत या ओव्हरचे 2. 4 बॉलचा खेळ संपलाय. शशिकांत तयार फलंदाजीसाठी. बॅटची कडा घेतली आहे. विकेट कीपरने हा झेल टिपलाय. शशिकांतला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट आली आहे अमयच्या खात्यामध्ये. महत्वाची विकेट. कॅप्टनने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. चला आपण टॉस करून घेतोय. अंगद या. विकी प्रतिष्ठान या NM रायगड प्रथमेश या आपल्या शुभस्ते टॉस केला जातोय. विक्रांत केनी प्रतिष्ठानचे सर्व प्रथमेशजी पाटील आमच्या बरोबरीने आहेत आणि त्यांच्या शुभस्ते टॉस केला जाईल. मनीष पण झारग्राम टीमचे कॅप्टन आहेत टॉमी केनी आणि NM रायगड टीमचे कॅप्टन आहेत अंगद पाटील.
टॉस झालाय, टॉस मनीष शिलवण जारग्राम संघाने जिंकलाय. टॉस जिंकून निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. कशा प्रकारची आज टीम आहे तुमच्या इकडे? नक्कीच टीम तर आम्ही चांगलीच केले. आमचा मॅनेजर रोहित गलांडे त्यांनी चांगले प्लेयर्स निवडलेत आणि 100% देऊ आम्ही यांना जिंकण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. अंगद, कशा प्रकारे टीम आज या ठिकाणी आहे आणि किती उत्कंठ आहे स्पर्धेची? नक्कीच टीम तर आमची पण सुद्धा चांगली आहे. हॅलो, तर आमच्याकडे आकाश उस्मान असे सिनियर प्लेयर्स सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत आम्ही चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये. आणि आम्ही थोडा हरकत नाही. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडे असतात. आणि जाऊयात कुणाल दाते सरांकडे. मॅच सुरू. शेवटच्या बॉलवर सिक्सर आलाय आणि या 6 धावा इथे मिळत आहेत राहुल कश्यपच्या पॅट मधून आल्या आल्या. चांगलं टायमिंग. या 6 धावा मिळतात राहुल कश्यपच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्डवर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 धावा, 13 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय आणि 2 षटकं खूप महत्वाचे ठरणार आहेत. पॉवर प्ले तुम्हाला फोडावा लागेल ज्यावेळेला तुम्ही 100 धावसंख्येचा पाठलाग करताय. पाऊस पडला, पाऊस थांबला, आता फलंदाजी देखील सोपी होऊ शकते. कॅप्टन वसीम, फर्स्ट ओव्हर साठी तुम्ही 6 मिनिटं घेतलेली आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला वारंवार आम्ही प्रत्येक ओव्हर नंतर माहिती देतोय. 25 मिनिट्स आहेत तुमच्याकडे. सेकंड ओव्हर मध्ये सोहेल बॉलिंग मार्कवर. रनअप मध्ये व्यत्यय, डेड बॉलचा इशारा. अंपायरच्या माध्यमातून MUCC ओडिशा प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल तुम्ही पाहताय. डे 3, तिसरा दिवस या स्पर्धेचा. परत एक वेळा तेच दृश्य रनअप मध्ये चुकलाय, परंतु टाइमर थांबणार नाहीये. 25 मिनिट्स मध्ये ते 5 षटकं टाकणं गरजेचं आहे. सोहेल बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला जात असताना खूपच चांगलं कापलंय या बॉलला. बॉल चालला डीप कव्हर पॉइंटच्या बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल तिथे थांबलाय त्या पाण्यात. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. निखिलच्या खात्यामध्ये 3 धावा जातील. टीमची धावसंख्या 16. षटक क्रमांक पहिलं संपलंय. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे आणि 100 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे विक्रोळी या टीमला या महत्वपूर्ण मॅच मध्ये. कारण इथे प्रत्येक सामना नॉकआउट फॉर्मॅटमध्ये खेळवला जातोय. जिंकावं लागणार आहे तर तुम्ही पुढच्या फेरीमध्ये खेळाल. यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे VKNM रायगड ग्रामीण विरुद्ध मनीष इलेव्हन झारग्राम. मनीष इलेव्हनने टॉस जिंकलाय. ऑन साइडला ड्राईव्ह चांगला केलाय. डीप मधून फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव थोडीशी रिस्की आहे परंतु तरी देखील ती कंप्लीट होते. 2 धावा मिळतील राहुल कश्यपच्या खात्यात. टीमची धावसंख्या 18. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना पॉवर प्ले खूप महत्वाचा राहील या मॅच मध्ये. 100 रनचं टार्गेट, लक्ष्य मोठं आहे. तिसऱ्या दिवसामध्ये देखील भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडले गेलेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. रबर क्रिकेट कार्निवल वेगवेगळ्या फॉर्मॅटच्या स्पर्धा या हंगामात तुम्ही अनुभवताय पावसाळी क्रिकेटमध्ये. यावेळेला पंच चांगला केलाय. मिड ऑफ आतमध्ये त्याच्या हातात जाईल. सिंगल घेण्याचा प्रयत्न निखिलचा होता परंतु त्यानंतर तो थांबलाय. डॉट बॉल येतोय सोहेल कडून. टीमची धावसंख्या 18 रन. 3 बॉलचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्यात. फर्स्ट बॉल ट्रिपल, सेकंड बॉल डबल. रिक्वायर रन रेट वाढतोय. बाउन्सरचा वापर केलाय. विकेट कीपरही बीट, बॅटरही बीट. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती धाव देखील आता थांबवली आहे. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावा राहुल कश्यप च्या विरुद्ध हा तिखट बाउन्सर होता आणि अंपायरचा सिग्नल आला आता व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या डबलने पुढे जाईल. धावा झाल्या 20. निखिल सध्या स्ट्रायकिंग एंडला.
बॉल हवेत आहे, बॅटची कडा मागे चाललाय, फिल्डर पासून हलकासा दूर पडलाय फ्लाय स्लिपच्या. एक रन निखिललाही मिळताना दिसेल. आई बॉल चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. नुकताच पाऊस पडलाय खेळपट्टीवर, ते पाणी साचलंय, त्याचा चांगला फायदा. बॅलन्स नव्हता हा फटका सजवत असताना निखिलचा, आणि त्याचमुळे बॅटची वरची कडा घेतली आहे. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 21-21. रिक्वायर रन रेट हळूहळू झपाट्याने वाढतोय. महत्वाचं आहे रिक्वायर रन रेट पर्यंत तुम्ही कशी मजल माराल या मॅच मध्ये. शिफा स्ट्रायकरने चांगली कामगिरी केली आहे. परत एक वेळा तो बाउन्सरचा वापर. मागे चाललाय बॉल. नो बॉलचा निर्णय आता येईल पंचांच्या माध्यमातून आणि एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल. नो +1. 2 धावा आणखीन ऍड होतील. टीमची धावसंख्या 23. दुसऱ्यांदा उसळी घेणारा बॉल टाकला या ओव्हरमध्ये सोहेलने आणि त्यामुळे फ्री हिट मिळताना दिसेल नेक्स्ट बॉलवर. धावा झाल्या 23. निखिल तयार, कॅप्टन आहे टीमचा. निखिलने आता समोर उडवलाय बॉल ऑन साइडला. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. टिपिकल निखिल जाधव स्टाईलने अफलातून फटका. स्टँड अँड डिलिव्हर्ड. क्रिचच्या थोडासा आतमध्ये गेला, त्याच्यानंतर फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि समोर मारलाय. 6 धावा मिळताना दिसतात. ही खासियत आहे खेळाडूची. लवकर पोझिशन मध्ये येतो, मोठमोठे फटके सजवतो आणि लॉंग ऑनला हा षटकार सजवलाय. निखिल जाधवने थोडीशी चूकच केली. स्लाइटली मागे टाकलेला बॉल होता गोलंदाज सोहेलचा आणि त्याच्यावर तुटून पडलाय निखिल जाधव. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29 रन. यावेळेला सिंगल साठी तो प्रयत्न आहे. निखिलचा एक सिंगल मिळेल. पॉइंटला बॉल थोडासा हवेत होता. सिंगलने ओव्हरची समाप्ती होते. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले चांगला गेलाय. विक्रोलेन्स टीमसाठी 1 विकेट गमावली आहे. धावा झाल्या 30 आणि आता धावा करायच्या 70 येणाऱ्या 24 बॉलमध्ये. 4 ओव्हरमध्ये 70 धावा. टायमिंग वर एक नजर टाकतोय वसीम. 12 मिनिटं झालेले आहेत 2 ओव्हरसाठी. 12 मिनिट्स. आणि तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्याच्या समोर टायमर सेट आहे. 12 मिनिटं झालेले आहेत. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा. 30 लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. मनीष 11 झारग्राम या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ओमी केनी यांनी घेतलाय अंगद पाटीलच्या विरुद्ध. त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये उस्मान पटेल तुम्हाला पाहायला मिळेल, रायगढ़चा टाइगर. उस्मान पटेल आइए आप मुख्य मंच पर. तारिफ सैयद आपको यहाँ पर आमंत्रित करते हुए. उस्मान भाई पटेल. आणि या रबर क्रिकेट कार्निवल मध्ये उद्या हे सगळे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्याही दिग्गज 8 टीम या स्पर्धेमध्ये आहेत, जे सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे. बॉल निसटला हातातून. बॉलर अमय आगासेच आणि तोपर्यंत 1 धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 31. 69 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 23 बॉलमध्ये. प्रयत्न चांगला केला आणि जसं हात क्लोज केले तसा बॉल निसटला हातातून. सकाळी आंघोळ करताना जसा साबण निसटतो ओला झाल्यावर, अगदी तसा हा बॉल निसटला या खेळाडूकडून आणि त्याच दरम्यान ती 1 धाव मिळताना दिसते. हा डॉट बॉल. अमयने खरोखर चांगली कामगिरी केली आहे. अमयने मगाशी देखील खूप चांगले बॉल टाकले होते 5, परंतु शेवटच्या बॉलवर सिक्सर आला आणि याही ओव्हरची सुरुवात अमयने खूप चांगली केली आहे. पहिल्या 2 बॉलवर 1च धाव त्याने खर्च केली आहे. रिक्वायर रन रेट वाढतोय आता विक्रोलियनसाठी. राहुल कश्यप ठाण्याचा खेळाडू आहे आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा चांगली खेळतो. अमयने परत एक वेळा शॉर्ट बॉल वापरला आणि इथे कदाचित बॅटला लागून गेलाय का हाही प्रश्न असेल, ज्या पद्धतीने हा बॉल टाकला होता.
DRS बॅटिंग टीमचा. बॅटिंग टीमकडे ते 2 रिव्ह्यू शिल्लक आहेत. मगाशी त्यांचा DRS रिटेन झाला होता, त्याच्यामुळे तो रिव्ह्यू आता परत एक वेळा त्यांनी वापरलाय. पाहूया, टीम अंपायरची मदत घेण्यात आली आहे. करण धुळे वेलकम, आपले स्वागत आहे. आकाश जांगे, वाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा रन मिळेल. वाईट बॉलचा निर्णय आणि परत बॅटिंग टीमचा रिव्ह्यू रिटेन होतोय. त्यांनी योग्य प्रकारे रिव्ह्यू वापरलाय. 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग परत एक वेळा दिली जाईल अमय आगासेला. टीमची धावसंख्या पुढे जाते. एक्स्ट्रा सह टीमची धावसंख्या 32-32. धावा झाल्यात आता स्कोरबोर्डवर 32. ऑन साइडला दिशा देत असताना एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहायचंय, परंतु तोपर्यंत गोलंदाज पोहोचला बॉलपर्यंत. ही खासियत असते गोलंदाजाची, कारण बॉल टाकल्यानंतर डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये तुम्ही ज्यावेळेला पुढे जाता त्यावेळेला तुमच्याकडे ती संधी असते वेगाने बॉलपर्यंत जाण्याची, आणि तेच केलं. चांगलं षटक आतापर्यंत. दबाव बनवलाय, परंतु निखिल जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत काही घडू शकतं. निखिल एक आक्रमक बॅटर आहे. या हंगामात त्याने शतक ठोकलंय. ऑन साइडला बरोबर फिरवलाय बॉल, गॅप मध्ये चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावा मिळतील स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मधून. हा चौकार. मानकोलीच्या ग्राउंडवर चौटा हिरवा क्रीडांगण, तिथे धमाकेदार खेळी या खेळाडूंनी केली होती. सध्या आता श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे त्याच्याकडून त्या अपेक्षा वाढल्यात. 20 बॉलमध्ये 63 धावा करायच्या आहेत. चांगली कामगिरी ते करत असताना 4 धावा झाल्यात आता 37. या मॅच मध्ये आणखीन एक महत्वाचा सामना, आजच्या दिवसातला 4था सामना तुम्ही पाहताय. मागचा सामना जतन ठक्करने गाजवला. काय गोलंदाजी केली होती जतन ठक्करने, टक्करच दिली पुढच्या टीमला आणि कांदारी किंग्स सामना जिंकताना दिसले. पाटील उमेश 11ला त्यांनी पराभूत केलं. यावेळेला फक्त दिशा दिली, गाईड करण्याचा प्रयत्न होता गलीमध्ये आणि थर्ड मॅनच्या मध्ये. हा फटका सजवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा घेऊन जाईल निखिल जाधव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 61 धावा करायच्या आहेत. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल आता या ओव्हरचा. गोलंदाजी करताना दिसेल अमय आगासे. अमयने खरोखर बरोबर टप्प्यावर गोलंदाजी केली. मागचं षटक जरी 13 धावांचं आलं असेल, शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. 5 मध्ये त्याने 7च धावा खर्च केल्या होत्या. याही ओव्हरमध्ये एकच चौकार आलाय. दबाव सातत्याने बनवलाय शिफा स्ट्रायकर. मलाडने यावेळेला पुल केलाय, पॉवरफुल आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. निखिल जाधवचा प्रहार, येतोय षटकार. टीमची धावसंख्या 45. 3 ओव्हरचा खेळ संपला. 45 धावा झाल्यात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 55 धावा करायचे आहेत. 55 फ्रॉम 18. 18 बॉल 55 धावा. टाइमची माहिती देतोय वसीम. 18 मिनिटं घेतलेले आहेत 3 ओव्हरसाठी. अठरा बॉल मध्ये 55 धावा करायचे आहेत. दीपक गुप्ता आला आता गोलंदाजीसाठी. 18 बॉल मध्ये 55 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये.
18 चेंडू 55 धावा. धावा झाल्यात 45. एक फलंदाज बाद. दीपकचा पहिला बॉल एक्सप्रेस होता, थोडासा बाहेर ठेवलाय. एकच लाईन आहे तिथे, त्या लाईनच्या आतमधून जर बॉल जात असेल तर तो नक्कीच डॉट बॉल असेल. ट्रॅम्प लाईन, दिशादर्शक लाईन पंचांसाठी, बॅटर्ससाठी. 17 बॉल 55 धावा, डॉट बॉल पहिला. दुसरा बॉल उंच गेलाय, जास्त हवेत गेलाय. फिल्डर आहेत, आता येईल मजा. 2 फिल्डर धावतायत, बॉल फिरतोय आणि त्यानंतर हा बॉल खाली पडला. तोपर्यंत धावा येतील, 3 धावा ऍड होतील. फलंदाज राहुलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 48. 48. 16 बॉल मध्ये 52 धावा करायचे आहेत. कालच्या स्पर्धेमध्ये असाच बॉल टॉपेज घेत असताना सरळ लॉंग लेग फाईन लेगच्या पलीकडे गेला, षटकार आला होता. 3 फिल्डर तेव्हाही धावले होते आणि मग ती स्माइल देखील दिसली होती चेहऱ्यावर. सगळ्या गोष्टी आजपर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात. अशी स्पर्धा रबर क्रिकेट कार्निवल तुम्ही अनुभवताय. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 16 मध्ये 52 करायचे आहेत. बॉल हवेत आहे, संधी निर्माण केली आहे. स्वतः गोलंदाज, हो हो काय झेल टिपलाय. दीपक गुप्ताचा झेल. फलंदाज निखिल जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा झटका विक्रोळेन्स विक्रोळी या टीमला. विकेट आली आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावर उस्मान पटेल यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आणि जे प्रेक्षक नेहमीच विचारतात लाईव्ह चॅट मध्ये उस्मान का मॅच कब है, तो इसके बाद होगा उस्मान का मॅच. चांगलं कमबॅक. ज्या खेळाडूची वाट तुम्ही पाहत होते उस्मान पटेल आणि रायगडचा टायगर आता सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर. जसबीर मेहरा पॉडकास्ट मध्ये ती चर्चा सुरू राहील. ती इंटरव्ह्यू ज्यावेळेला येईल उस्मान पटेल यांची. आणि सध्या उस्मान पटेल इनके आंसू पोंछते हुए तारिफ सैयद जी आपके स्क्रीन पर. अपना टाइम आएगा, बस यही कहना चाहेंगे उस्मान. बॅटची कडा आणि इथे मात्र प्रितेश जोशी देखील आउट होतोय. बॅक टू बॅक 2 धक्के बसलेत विक्रोळेन्स विक्रोळी टीमला. प्रितेश जोशी गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. ऑन हॅट्रिक. आता गोलंदाजाकडे ती संधी असेल हॅट्रिकची. या स्पर्धेमध्ये 5 गोलंदाज ऑन हॅट्रिक राहिलेले आहेत. दीपेश माळी, आदी मडके, शुभम जाधव, अमय लाड, जतन ठक्कर. परंतु कोणालाच हॅट्रिक कंप्लीट करता आलेली नाही या स्पर्धेमध्ये. मेडन ओव्हर तर सातत्याने आलेत या स्पर्धेमध्ये. वैभव माळी, अक्षय थेटे, विशाल कनोजिया यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकल्यात. अर्धशतक आतापर्यंत 6 आलेत या स्पर्धेमध्ये. विनीत माळी, प्रशांत घरत, गणेश डिंगोरे, दिनू कांबळे, भावेश नाईक, महेश नानगुडे यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलेली आहेत. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांदोरकरच्या पॅटमधून हा फटका स्वीपर कव्हरच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र मिळताना दिसतील. पहिला चेंडू निर्धाव खेळला राहुल चांदोरकर आणि त्याच्यानंतर या 2 धावा ऍड होतात. टीमची धावसंख्या अर्धशतक पूर्ण झाल्या. 50 धावा कंप्लीट. अजूनही 50 धावा करायचे आहेत. 100 पूर्ण करायची या मॅच मध्ये.
12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 50 धावा करायचे आहेत. चला फटाफट फिल्डिंग सजवा. 3 मिनिटं आहेत तुमच्याकडे. फास्ट क्रिकेट खेळा. 12 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता असेल. शिफा स्ट्रायकरच्या विरुद्ध विक्रोलेन्स विक्रोळी या टीमला 50 धावा करायचे आहेत. 12 बॉलमध्ये अर्धशतक ठोकावं लागणार आहे. तशी बॅटिंग करणं गरजेचं आहे. असा खेळ सध्या मैदानामध्ये रंगतोय. इम्पॅक्ट प्लेयर बॅटर आहे का दर्शन? इम्पॅक्ट आलाय कोणाच्या जागेवर? सौरभच्या जागेवर. ओके. नाव काय आहे? हाच आहे का तो? याचं नाव काय? आशिष आलाय बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल आशिषचा. अंपायरचा सिग्नल. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. ऑनफिल्ड अंपायर वाईट बॉल निर्णय आहे ना तुमचा? ऑनफिल्ड अंपायरने निर्णय दिला वाईट बॉल आणि त्याला चॅलेंज केलंय बॉलिंग करणाऱ्या टीमने. वाईट बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू गेलाय. एक रिव्ह्यू शिल्लक. ऑन साइडला बॉल उडवलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जाईल. तिथे आउटफील्ड फास्ट असतेच. पाहूया बॉल जायतो का बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्याच दरम्यान ते पाणी साचले तिथे थांबलाय आणि अखेर धावा येत असताना 2 रन राहुल कश्यपच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 53. 11 बॉलमध्ये 47 धावा करायच्या आहेत. 11 चेंडू आणि 47 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. रनअप मध्ये व्यत्यय. आशिष आलाय गोलंदाजीसाठी. हे महत्वाचं षटक आहे. या सामन्याचा रिझल्ट देखील या ओव्हरमध्ये डिसाइड होऊ शकतो जर मोठमोठे फटके आले तर. परत एक वेळा आपटलेला बॉल भन्नाट वेगाने गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी. बीट करून बॉल विकेट कीपरकडे. डॉट बॉल. चांगली लाईन होती. बॉडी लाईन गोलंदाजी ते करत असताना जरी 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली असेल तरी देखील हा टप्पा चांगला होता. शांत ठेवले राहुल कश्यपला. ऑन साइडला उडवलाय बॉल डीप मध्ये स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. यावेळेला बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार राहुल कश्यपच्या बॅटमधून. या 4 धावा. 43 करायचे आहेत आता या मॅच मध्ये. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 43 धावा. 9 चेंडू आणि 43 धावा हे समीकरण असेल. यानंतरचा सामना तुमच्या समोर येईल. VKNM रायगड ग्रामीण वर्सेस मनीष 11 झारग्राम. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. मनीष 11 झारग्राम या टीमने टॉस जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय ओमी केनीने अंगद पाटीलच्या विरुद्ध खेळत असताना. रायगडचा टायगर उस्मान पटेल इन ऍक्शन असणार आहे. पाहायला विसरू नका नेक्स्ट मॅच. बाउन्सरचा प्रयत्न आता कदाचित इथे नो बॉलचा निर्णय येईल असं वाटतं. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. नो बॉलचा निर्णय आलाय. नो +1 अशा 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात आता 59. 59 धावा. एक्केचाळीस धावा करायच्यात येणाऱ्या 9 बॉलमध्ये. 9 चेंडू आणि 41 धावा. हा बॉल बरोबर टप्प्यावर. प्रीटचा बॉल होता तिथेही डॉट बॉल टाकला आशिषने. 8 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण असेल. सामना हळूहळू खुलत चाललाय बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. चांगली गोलंदाजी राहिली आहे या संपूर्ण मॅच मध्ये. परत एक वेळा बीट केलंय. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाहीये. राहुल चांदोरकरचा आणखीन एक डॉट बॉल. 7 बॉलमध्ये 41 धावा करायचे. शेवटचा बॉल आशिषच्या या ओव्हरचा. शेवटचा बॉल. 7 बॉल 41.
शेवटचा बॉल देखील बरोबर टप्प्यावर आणि ते होते ओव्हरची समाप्ती. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 41 धावा करायचे आहेत विक्रोलियन्स या टीमला. अपील स्ट्रॉंग आणि विकेट कृष्णा त्रिपाठीच्या खात्यामध्ये. पहिलाच बॉल विकेट देऊन गेलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 41 धावा. सामना समाप्तीच्या मार्गावर. विक्रोलियन संघ पूर्णपणे बॅकफुटला या मॅच मध्ये. पहिला बॉल फुलर लेनचा होता, पायावर लागलाय. अंपायरचा सिग्नल आलाय. LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. म्हणजेच आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 41. नांगी टाकली आहे फलंदाजाने. भरपूर अपेक्षा होत्या या मॅच मध्ये शशिकांत कदम आणि निखिल जाधव कडून, त्यानंतर राहुल कश्यप आणि प्रितेश कडून, परंतु त्या अपेक्षांची पूर्तता करता आलेली नाहीये. न्यू बॅटर आदित्य फलंदाजीसाठी. पाच बॉल मध्ये 41 करायचे आहेत. बॉल हवेत आहे आणि हा देखील बॉल थोडस डिस्टन्स मिळताना दिसेल. या बॉलवर 6 धावा येत आहेत. षटकार. ऑन साइडला दिशा देत असताना एक सिंगल येईल का नाही. गॅप मध्ये चाललाय बॉल. ट्रॅव्हल होतोय. 4 धावा येत आहेत. षटकारानंतर चौकार. हे फटके पूर्वी यायला पाहिजे होते, परंतु आता येत आहेत आदित्यच्या बॅटमधून. बॅटिंग टीम रिव्ह्यू. बीमर. नो बॉल आहे. नो बॉलचा निर्णय. बॅकफुट पंच फ्रीडच्या बॉलवर. तोपर्यंत एक धाव इथे मिळेल फ्रीडच्या बॉलवर. आणि आता ही दुसरी धाव देखील पूर्ण होते. डबल बरोबर टीमची धावसंख्या 72, 72.
एक सिंगल येते आणि आता या सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये 27 धावा करायच्या. टीम मनीष 11 जारग्राम आपण रेडी राहायचंय. लगेच मैदानामध्ये तुमचा संघ अपेक्षित आहे कारण आम्हाला अजून पुढे सामने कव्हर करायचे आहेत. समोर ऑफ ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल इथे येईल. 26 धावांची गरज. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मनीष 11 जारग्राम वर्सेस VKNM रायगड ग्रामीण असा सामना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच ओमी केनी च्या विरुद्ध खेळ अंगद पाटील. यावेळेला फुल टॉस बॉलवर षटकार आला आणि 19 धावांनी हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन टीम चीफ स्ट्रायकर मलाड. वेल प्लेड. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे श्रीनिवास मौर्य ज्याने 49 धावांची खेळी केली. 49. श्रीनिवास मॅन ऑफ द मॅच. श्रीनिवास मौर्य ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. श्रीनिवास मौर्य ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड श्रीनिवास ज्याने या मॅच मध्ये 49 रन ची अफलातून खेळी केली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला जाईल. गैसुद्दीन गैसुभाई आपके दस्ते मुबारक. ये मैन ऑफ द मैच का किताब यहां पर दिया जाएगा. चला सामना सुरू करा. बॅटर मैदानामध्ये पाठवा. सलामीची जोडी VK प्रतिष्ठान NM रायगड ग्रामीण. आपली सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा प्लीज. 6 ओव्हरची मॅच आहे. मैन ऑफ द मैच खिलाड़ी श्रीनिवास मौर्य जिन्होंने 49 रनों की यहां पर पारी खेली. वेल प्लेड श्रीनिवास. 70 स्पोर्ट्स द्वारा टी शर्ट और एक कैप आपके लिए. गैसुद्दीन इनके दस्ते मुबारक. श्रीनिवास क्या लगता है जिस तरह से ये क्रिकेट का कार्निवल यहाँ पर चल रहा है, बल्लेबाजी इतनी आसान थी जब आप बारिश में बल्लेबाजी करने उतरे? नहीं, बारिश में बैटिंग करना तो बहुत डिफ़िकल्ट है, लेकिन मौका मिला था, ये टाइम था, बड़ा प्लेटफॉर्म है, अगर यहाँ परफॉर्म करेंगे तो कॉन्फिडेंस भी बढ़ेगा और आगे खेलने के लिए आसान होगा. वसीम से बात चल रही जब वो टॉस के लिए आए थे तो उनका कहना था कि एक अच्छा टारगेट हमारी टीम सेट करेगी. टीम मैनेजमेंट